बघा मित्रांनो, ह्या तुमका बघून ओळखलाच असतला आणि ज्यांका कोणाक माहीत नाही तर ह्या हा मोहरी आहे. ही मोहरी आणि ती अशी कट मारून देतात. वरची जी त्याची कातडी असता ती सोलून मग असे कट मारून देतात. आता आई हय बारीक करून घेत आहे बघा. तर असे पीस काढून घेतले ना आईन. बऱ्याच जणांनी खाल्यानी असतली, बऱ्याच जणांना माहिती नसतली. तर ज्यांका माहीत नाही तर ही रेसिपी कशी बनवायची तर आजच्या व्हिडिओ तुमका बघूक मिळतली. या मोहरीची प्रॉपर मालवणी पद्धतीची रेसिपी हा अगदी हॉटेलपेक्षा भारी बनवून दाखवतो तुमका. ते थोडे थोडे जरा मोठे फोडी आहेत ते बारीक करून घेता आहे या. आणि हे कसे जॉईंट असतात ते बघा, तर ते कट करून घेता. त्या सेम ना मटणासारखी लागतं, पण एक वेगळी चव असतं. मोहरीची चव जी असते ना ती जरा वेगळी असता, पण सेम मटणासारखी करूच्या पण थोडी पद्धत वेगळी आहे. ती तुमका तर ह्या व्हिडिओत बघूक मिळतली. या किती होत्या हे मोहरी? 5 मोहरी येते. 5 मोहरींचा एवढाच झाला फक्त. बघा हे बघा, अशी वर अशी जरा अशी थांबा. तर हे बघा हे मोहरी आणि हे बघा ही साल जी असता ना ही बघा ही अशी आहे, त्याका ते अटॅच असतात. आता आई कट करून घेता. आणि बघ कपाटातलं काय भरूच तर काढून ठेव, बाहेर भरून ठेवते मी. गावात 1000 रुपये देऊ. ही बघा ही जी सगळी आहे ना 400 का 500 रुपयाची आहे. आणि नाही म्हणशाल तरी गावात साधारण नाही म्हणताय का 1000 रुपये देऊ. एवढे एवढे वाटे असतात. 500 शावनी शॉर्ट कर. ये शेवटची मोहरी रवली आहे ही बघा. तर ती आता कट करून घेत आहे. आणि बघा हे धुवूची लागतील. ही बघा तुम्ही म्हणत असाल घाण वगैरे दिसतं, ही सगळी व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेताला आपण 4-5 वेळा धुवून. तर ही बघा आपली व्यवस्थित सगळी पूर्ण 5च्या 5 मोहरी आहे ना कट करून झाले आहेत. असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, जास्त पण छोटे नाही आहेत. तर आता एका व्यवस्थित साफ करून घेऊया. बारीक कांदो कापून घेतलेलो हा आणि तो आपल्या ह्याच्यासाठीच लागतलो. ज्या मोहरीचा आपण मटण करतला त्या मटणासाठीच लागतलो. वाटपाक होया मित्रांनो. धुवून घेता व्यवस्थित 4-5 वेळा धुवून घे. तुम्ही पण जर अशी मोहरी आणतात ना तर घराकडे आणून व्यवस्थित ती साफ करून घ्यावा, कारण खूप त्याच्यावरती काय ना काय लागलेलं असतं. त्याच्यामुळे 3-4 वेळा तुमका धुवूची लागतली. ती व्यवस्थित साफ झाली की त्याच्यानंतरच पुढची काय ते ह्या करा. बघा अजून 4-5 वेळा धुवूची लागते. ते काळे त्याच्यावर डॉट होत ना ते सगळे जातले. व्यवस्थित स्वच्छ झाली आहे. तुम्ही बघू शकता तुमका आता खयच मध्ये खय काळी वगैरे ते काळे डॉट वगैरे घाण दिसणार नाही. व्यवस्थित स्वच्छ झाली असं. आणि होय आता आपण एक ठेवला कढई. तर कढई कशासाठी ठेवला तर या बघा ह्यो जो कांदो हा तो मस्तपैकी याच्यात वाटपासाठी कांदो भाजून घ्यायचो हा. कारण आपली जेवण तुमका माहित आहेत मालवणी पद्धती जेवण वाटपाशिवाय खायचंही जेवण पूर्ण होत नाही. ते कांदो आपण भाजून घेऊया. त्यानंतर तुमका पुढे काय काय स्टेप बाय स्टेप दाखवत आहे. आपण ठेवलेला जो कांदो होतो तो आईन आता याच्यात तेल टाकून त्याच्यात परतवून घेता. अगदी लाल होईत अगदी परतवतो हा. आता आपण फोडणीक घालतला. आणि ह्या वाटा ही आला लसूणची पेस्ट, ही स्वच्छ आपण धुवून घेतलेली मोहरी, आपलं मालवणी मसालो, हळद, मीठ आणि तो बघा कांदो भाजून घेतल्यावर कसं झालं बघा. आता या फोडणीक देऊचा. तेल टाकून गरम करून झालेला हा. काय आता फोडणीक घालता. लागतली ती सोला
हळद, मीठ, आपलं मालवणी मसालो, मालवणी वाटाप आणि घराच्या घरी केलेली आला लसूणची पेस्ट ही बघा. तर आता ही आला लसूणची पेस्ट आई टाकून घेता याच्यात. बघा आता मालवणी मसालो आई टाका 10-12 चमचे. 2 चमचे टाकल्यानं आणि मी म्हटलंय म्हणून 10-12 अजून 1 चमचा टाकताय बघा. 3 चमचे आपलं मालवणी मसालो. दुसरे यूट्यूब वाले आले आहेत, श्रावणी स्वर लाईफ वाले तिकडे. प्लीज श्रावणी स्वर लाईफ का पण सबस्क्राईब करा. तेच आता आहे मिक्स करून घेता. आणि मित्र तुमचा तर माहिती आज तुमचा भाऊ किती जेवतो लोक. आता काय घालतात? आता या बघा मोहरी चल्ली टोपात. इथे युट्यूबवरची गर्दी झालेली आहे बघा. आईच्या हातची मोहरी बघू. नाही तर काय भाव ठेवीत असं वाटत नाही. बघा मस्तपैकी आहे ना. आता परतवून घेता म्हणजे व्यवस्थित जो आता फोडणीत टाकलेलो मसाला वगैरे सगळा होता ना, तर त्या फोडींका लागान घेऊ गया म्हणजे लागा गया. आईने इंटरव्हल घेतला ना हात धुसाठी. आणि ह्या चवीपुरता मीठ हाताचा माप असता, चमच्यान माप घेतला जात नाही मित्रांनो. आणि सोला असा काय जर ह्या असतील दिवसानाचा पदार्थ तर त्याच्यासाठी ही सोला टाकूची लागतं, पण ती सोला पण आहे धुवून घेता. हा मस्त होतं मित्रांनो. पूर्ण रेसिपी बघा, पूर्ण तुमका दाखवतालो पण खाऊन कशी झाली ती. हे बघा सोला टाकून घेतल्यान यो कशा आहे घ्याचाच वाटप करून घेतलास ना तो एक्स्ट्रा राहिलो. त्या बघा गॅस कमी केलेलो नाही तर सगळा खालना चिकाटला असता. तो सगळं मसाला आता फिरून घेत आहे. झाकण ठेवता आणि गॅस फास्ट केला ना म्हणजे त्याला पाणी आतल्यात सुटतं. चमचो बाहेर काढत नाही आता परत काढूक गावतो ना एवढं गरम होईल. हा लावा झाकण लावा. त्या बघा मित्रांनो असा ठेवलेला जेणेकरून आता त्याला आतमध्ये आत पाणी सुटतला. तुमका थोड्या वेळानं दाखवतो. आपण जर ताटावरती ठेवलेला आता काढता तर बघा थोडासा पाणी सुटलेला. ते बघा आतमध्ये पाणी सुटलेला तुमका दिसू शकता. आणि मस्त खमंग सुगंध असं सुटलं. खमंग सुगंध आता चांगलं सुटलं. हे बघा आता वाटाप घालून घेतल्या तर व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि परत मग आता शिजासाठी आपण ठेवून देताला पाणी वगैरे टाकून. कोकमा टाकलाय सगळं टाकलेलं. आता या परत शिजूसाठी ठेवलेला आपण थोडा पाणी अजून त्याच्यात ऍड करतालो आपण. एका मस्तपैकी उकळी फुटलेली आणि त्याच्यात आई आता कोथिंबीर टाकून घेता. आता कोथिंबीर टाकून आहे गॅस कमी केला ना ऑलमोस्ट आता शिजलेला असा. आता आपण डायरेक्ट भेटलो कधी जेवताना. कपडे बघा कसे घालता सुकत हवाय बसान आरामात. तर बघा या मोहरीचा चिकन नाही मोहरीचा मटण झालेला मस्तपैकी. बघा बाबू आता टेस्ट करून दाखवता डायरेक्ट कसं झालंय. यम्मी. बायकोक तगडी कांदे कापूक पाठवलंय. डाळ तुला पाहिजे डाळ. हे बघा मस्तपैकी
मोहरीचा मटण, तिखट डाळ आणि भात. आंबा बायको येऊन दे मग तुमका खाऊन दाखवत आहे. कसं श्रावणीसाठी हे बघा स्पेशल अळूवड्या बनवलेल्या स्पेशल. श्रावणी चल काय करत जेवणात पडशील मागे बघ. बघा मस्तपैकी आपण कांदा घेतलेला इथे. कांद्याला जागा बनवूया थांबा. कांदा लिंबू तुला आता ताव मारतात जेवणावर मस्त पैकी. बाबू कसा दीदी त्यांना काय जेवण केलं नाही. डाळ, तिखट डाळ आणि मोहरी अशीच खाऊन दाखवू आधी भाता खातो. बाबून दाखवलं ना. प्रॉपर आहे बघा. मस्त सगळा लागला व्यवस्थित. ताव मारूया.